घेवर बनवायची एवढी सोपी पद्धत याआधी तुम्ही कधीच बघितली नसेल। मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 टेबलस्पून साजूक तूप घातलं, 2 बर्फाचे कडे घातले, 1-2 मिनिटांसाठी फिरवून घेतलं। नंतर यामधील बर्फ आणि पाणी काढून घेतलं। नंतर 1 वाटी मैदा, 1 चमचाभर एवढं बेसन पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 वाटी भरून दूध घालायचं। नंतर गरजेनुसार पाणी घालायचं आणि एकत्र छान अशी स्लरी बनवून घ्यायची। अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। दूध, पाणी किंवा त्यानंतरही बॅटर आपल्याला थंडच ठेवायचं आहे। थंड पाणी वापरलेलं आहे, थंड दूध। नंतर बर्फाच्या कड्यावर ते बॅटर ठेवलं। गरम तेलामध्ये आपल्याला थोडं थोडं दाखवल्याप्रमाणे ड्रॉपमध्ये सोडायचं आणि मध्ये याला एक होल करत जायचं आहे। नंतर त्या होलमध्येच हे बॅटर ओतायचं, बॅचेसमध्ये ओतायचं। 7 ते 8 वेळा सेम प्रोसेस केलेली आहे। आता यामध्ये माझ्याकडून काय चूक झाली तीच देखील शेअर करणार आहे तुमच्यासोबत। मी थोडंसं पातळ बनवलं, अजून थोडंसं बॅटर टाकलं असतं तर छान जसं विकत मिळतं त्या पद्धतीचं झालं असतं। तुम्ही बनवताना अजून थोडं जाड बनवा। यावरती आता साखरेची चासणी बनवलेली पाक बनवलेला आहे तो टाकायचा। नंतर रबडी टाकली, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे। तयार झाले आपलं खूप अवघड असं दिसणारं पण सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेलं घेवर। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा। आणि महत्त्वाची टिप, जेव्हा पण पहिल्या वेळेला बनवणार असाल थोडं कमीच बनवून बघा, बऱ्याच वेळेला ही रेसिपी चुकण्याचे देखील चान्सेस असतात।